कोण? युवराज पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. एक चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळाली. कमी प्लॅनिंग पण सक्सेस चांगला आहे आजच्या दिवसात त्यांचा. मी आमंत्रित करतो माननीय श्री किरण पाटील साहेब यांना मॅन ऑफ द मॅच साठी युवराज पाटील यांना पुरस्कृत करावी. एक दिगाशी गावचे चांगले असे सामाजिक आणि राजकीय पटलावर व्यक्तिमत्व किरणजी पाटील साहेब यांचे सहर्ष हे स्वागत करताना, पुरस्कृत करताना, बक्षीस वितरण करताना मॅन ऑफ द मॅचचा युवराजसाठी पाहूया. दोन्ही संघ रफ अँड टफ सामना जैसे को तैसा मिला है अभी इधर यहाँ भी. सक्सेस इज द जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. तुम्हाला यश पाहिजे, मेहनत करा, विजयाचा झेंडा तुमचा असेल. इथे विजय यश साकार करायचं आहे, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, मेहनत करावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. क्रिकेटच्या मैदानावर जर राजा व्हायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत असावा लागेल. आणि इथे ज्याच्यासोबत वजीर आहे ना आत्मविश्वास नावाचा, तो नक्कीच सामना जिंकेल. पाहूया आदित्य 18 ते 22 पावलांचा रन पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना चांगला रन. समोर चांगला फलंदाज, ब्लॉक ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट, यॉर्कर चेंडू आणि उद्ध्वस्त केले दांडी गुल. फलंदाज मैदानाच्या बाहेर निघायच्या आधी तुमचा क्रीज मध्ये पोहोचला पाहिजे, ग्राउंड मध्ये पोहोचला पाहिजे. आऊट दिला तुम्ही लगेच धाव ठोकली पाहिजे, कारण सामना संपवायचे आपल्याला. आदित्य चांगली गोलंदाजी, मोठा मासा गळाला अजय पाटीलच्या स्वरूपात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा भोपळा फोडला नाही त्याने आणि आता सुद्धा तेच घडलं. नथिंग इज पॉसिबल व्हेन यू कॅन डू. सबमरी मट दिले वरे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मॅग्निफिसंट गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आदित्य याच्या मार्फत. मैंने बोला ना जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. आज तो स्वतःला साबित करतो मी या टीमचा का हुकमी एक्का आहे आणि माझ्यात काय कलात्मकता आहे, गुणवत्ता आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करताना एक चाणक्य हुशार गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू सुरेश यासाठी हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला आणि ते चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. चौकार, धावा मिळतात 4. आणि इथे गोलंदाज काय करणार? ही गोलंदाजाला फार महत्वाची असते, हे लक्षात असू दे प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. एवढी गोलंदाजी चांगली करून महत्व नसते, परंतु त्याला 18 ते 22 पायलांचा रनअप ॲट द बिगिनिंग एंड ऑफ द वेस्ट. लेट्स सी हाऊ ही बॉस स्टार्टेड. व्हेरी नाईस स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर अँड बेस्ट फील्डिंग. बॉल थ्रोज बॉल अँड कलेक्ट बॅट बॉलर and immediately taken 2 runs. Scoreboard goes to 6 runs on the scoreboard. एक चौका, चुकीला माफी नाही. एक गोलंदाजाने चांगला टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने चौका घालवला, कारण एका षटकाचा सामना आहे. जेवढी धावसंख्या रोखाल तेवढा तुम्हाला फायदा आहे, कारण सध्याकाळची वेळ आहे.
वातावरण दमट झालंय, मोठे फटके येतीलच असे नाही आणि ग्राउंड हवेच्या दिशेने आहे, विरुद्ध दिशेने, हे लक्षात असू द्या. हुशार फलंदाजांनी ते लक्षात ठेवावे. हे बघा कलात्मकता, क्रिकेटची कलात्मकता काय म्हणतात हे सुरेशकडनं शिकावे. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते सुरेश याच्या मार्फत, कारण मोठे फटके येत नाही. म्हटलं आहे ना, संयम टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे, तो जो तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जातो. अशक्य असं काही नसतं, मनात आणलं तर चाळणीतून पाणी नेऊ शकता, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम दाखवावा लागेल. इथे संयमानं खेळावे आणि एकाच चेंडू लूज भेटला तर सरळ भिरकावून द्यायचा आहे, आउट ऑफ द बाउंड्री, 6 धावांसाठी. पाहूया, कारण गोलंदाज किती पण असला चांगला ते एकाच तरी बॉल लूज पडतो. पाहूया आदित्य, हे बघा बॉलर हेड ओव्हर द हेड बॉलर बिटवीन 2 फिल्डर्स गो टू आउट ऑफ बाउंड्री. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11 धाव संख्या 12 या धावाचं आव्हान ठेवलंय. चला छत्रक्षर लावून घ्या. अभय पाटील, अजय पाटील, अजय तारे फास्ट स्फूर्त, उमेश भोईर ताबडतोब फलंदाजी लावून घ्या. पुढे खेळायचं असेल तर फलंदाजी फास्ट करावी तुम्ही, गोलंदाजी हे छत्रक्षर ताबडतोब लावावे. पुढचा सामना तुम्हाला खेळायची इच्छा असेल तर, कारण जर खेळायचं असेल तर अंधार होईल आणि सामना जिंकवायचा असेल तर तुम्हालाच करावयाचं, कलात्मकता दाखवायची आहे. नेत्रज पाटील यांचा मनपूर्वक आभार. त्यांनी मला छोटासा ग्लास का न होईना कंड्याचा दिलाय, गोळ्याचा दिलाय, त्यामुळे त्यांचा मनपूर्वक आभार. थोडीशी कॉमेंट्रीची त्यांनी माझी भान ठेवलं, त्यामुळे त्यांचा सहर्ष आभार मानतो. थँक्यू. दिल्याला महत्व असतं, ते वस्तू 10ची असो या 20ची असो, हे लक्षात असू दे सर्वांना. आणि त्याने थोडीशी माझी कदर केली, त्यामुळे धन्यवाद. नेत्रज पाटील उत्कर्ष बॉयजचा एक चांगला गोलंदाज, पण आजच्या दिवसात त्याला चान्स दिला नाही. त्याने त्याची कलात्मकता दाखवू शकला असता तो, पण आमचा सर्व जिम्मेदार होती विकी याच्या खांद्यावर. जिथे सेनापतीत लढला नाही ना तिथे सैन्याकडून जास्त अपेक्षा ठेवायची नसते, हे लक्षात असू दे. सेनापतीने जर मैदान गाजवलं ना तर सैन्य ऑटोमॅटिक पराक्रम गाजवणार. सेनापतीने स्वस्तात बाद. उत्कर्ष बॉईजचा एक पहिला जर सामना जिंकला ना तर ते लास्टपात पोहोचतात. ही दर वर्षाची खासियत आहे त्यांची. पहिला सामना फार महत्वाचा असतो, ती टीम कुठली पण असो, पहिला सामना महत्वाचा असो. सामना लवकर सुरू करा, कारण कुठली टीम मालकी नसते. आज मिलिंद गोतानेच्या अनुपस्थितीत सामना जिंकून दिला. अशी सामना सुरू करा. 5 वर्षापूर्वी फायनल आणि अंतिम सामना सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती आणि अजय पाटील यांनी विकेट घेतली होती रनआउटच्या स्वरूपात. या आजही आठवतं. आणि पराभव पत्करावा लागला होता, एक मोठा मासा गळाला आल्यामुळं. त्यामुळे एका नसतो, हे सर्व खेळाडूंनी लक्षात असावं, कारण एकच सेनापती लढून फायदा नाही, आपल्याला सुद्धा तलवार चालवायची आहे. पाहूया अजय तारे. सामना सुरू करा. पंच आपल्या गावचे सुनील पाटील, बेस्ट वर्सेस बेस्ट. प्रशांत पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट. आपण समालोचक कक्षात येऊन बसायचे. मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते. सुनील पाटील आणि प्रशांत पाटील. पाहूया आदित्यला मागचा सामना आठवायचा आहे, मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करायची आहे. ज्या प्रकारे मागच्या सामन्यात घणाघाती हल्ला जो पाडला होता तसाच आता करायचा. अजय पाटील 8 प्रकार चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 6 धावा. स्टँड अँड डिलिव्हरी, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हरी, सरळ भिरकावून दिला 6 धावा. सहा धावांची आवश्यकता आहे अजूनही. आदित्यला हलक्यात घेऊ नये. त्यांनी भले भले सामने विजय केलेत, कारण तो बाहेर खेळतो. मापोली या संघातर्फे तो बाहेर खेळतो, हे माहिती आहे आपणास. आज गावच्या टीमसाठी काय करतो, पहिला चेंडूचा षटकार, घणाघाती हल्ला अजय तरेच्या. पाहूया, अजय तरे हुशार आहे आणि
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, एक धाव पळवून आदित्य धाव संख्या जाऊन पडली 7 अंकावर. 4 चेंडूवर मध्ये 5 धावांची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही संघाकडे झुकलेला आहे, कारण समोर गोलंदाज आहे अजय तरे आणि समोर फलंदाज सुद्धा किरण आणि आदित्य. जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. दोन्ही टीम विपक्षात एकमेकाच्या मोठ्या टीम. पाहूया किरण कशा प्रकारे, अजय टू किरण. हाफ ट्रॅकर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. कोण ठरतो आजच्या दिवसातील विजेता याची आज ठरवायला लागले आहे. धाव संख्या जाऊन 8 या धाव संख्येवर. 3 मध्ये 4. 3 मध्ये 4 धावांची आवश्यकता. समोर आहे हार्ड हिटर आदित्य, तसाच गोलंदाज चाणाक्ष. सबमरीन डिलेव्हरी, मॅग्निफिसंट चेंडू आणि त्रिफळाची एष्ट्या उद्ध्वस्त. मोठा मासा गळाला. मी म्हटलं आहे ना, गोलंदाज चाणाक्ष हुशार भेदक मारा करतो. चला चला, धावांची आवश्यकता. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. त्वरित बॅटिंग क्षेत्ररक्षक लावून घ्यावे, त्याचे गोलंदाजांनी काय करावे. फलंदाज अंधार होईल तुम्हालाच. 2 चेंडू 4 धावा. इतने आसानी से गिरने वाला नहीं, तजुर्बे का हौसला मेरा. मुझे अपने दम पे चलने की आदत है, इसे मेरी अकड़ समझो या हौसला. या अजय तरी सांगताना. चांगला चेंडू शरीराचा वेध करताना लेग बायच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. चला काय करा अजय तरे. सांगू शकत नाही काय घडेल काय बिघडेल. नथिंग इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. इथे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्धीला नमवायचं असेल ना, तर धनुष्य बाणासारखा विचार करावा. तो कसा थोडा मागे येतो आणि जोराने वेगाने वार करतो, तसं करायचं अजय तरे याला. 3 धावा पाहिजेत. कनेक्ट झाला तर काही होऊ शकते. निर्धाव डॉट झाला, डिक्लेअर मध्ये गेला तर सांगू शकत नाही कोणाच्या बाजून जाईल. पाहूया रफ अँड टफ सामना आजच्या दिवसातील. कोण होतो या सामन्याचा विजेता. समोर अनुभवी फलंदाज किरण आणि समोर गोलंदाज सुद्धा तेवढा अनुभवी अजय टू किरण. लेट्स सी हाऊ ही बॉल्स. आणि दिशा इन चेंडू. म्हटलं ना काही घडू शकतं. नथिंग इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. काही घडू शकतं. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. अजून एक चेंडूचे शेष. 1 चेंडू 2. किरण याला आपली कलात्मकता गुणवत्ता दाखवायची आणि इथे अजय तरे. पाहूया आणि पुलरनेचा चेंडू. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चुकीला माफी नाही. आणि जे 5 बॉल तू एवढे चांगले हाताळले होते त्याच प्रकारे हाताळले. त्यासाठी पुढचे दोन्ही कॅप्टन दोन्ही संघाचे